हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे कार ड्रायव्हिंग आणि पर्सनॅलिटी ह्याचाही खूप जवळचा संबंध आहे. मी नाही तर अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालेलं आहे आणि माझीही काही ऑब्झर्वेशन्स आहेत. अगदी 100% नाही, पण बराचसा संबंध पर्सनॅलिटी आणि कार ड्रायव्हिंगचा अगदी जवळचा आहे. ऐका, काही लोकांना कार ड्राईव्ह करताना कोणी त्यांना ओव्हरटेक केलेलं आवडत नाही, कारण त्यांच्यामध्ये इगो खूप असतो. आपल्याला कोणी ओव्हरटेक केलं ते त्यांना अजिबात सहन होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही हे लोक असेच असतात. त्यांना आपल्यापेक्षा कोणी पुढे गेलेलं किंवा आपल्यापेक्षा कोणी वरचढ झालेलं अजिबात सहन होत नाही. सतत एकमेकांची कॉम्पिटिशन करायची अशीच त्यांची टेंडन्सी असते. त्यामुळे कार ड्रायव्हिंगमध्ये पण त्यांना कोणी ओव्हरटेक करून गेलेलं अजिबात आवडत नाही आणि हे लोक परत खुनशीपणे त्यांना पुढे जाऊन ओव्हरटेक करतात. काही लोकांना कार चालवताना गाणं म्हणायची किंवा शिट्टी वाजवण्याची सवय असते. साधारणपणे असे लोक हॅपी गो लकी या कॅटेगरीतले असतात. कधी कधी माणसाचा मूड चांगला असला की माणूस गाणं गातो किंवा शिट्टी वाजवतो हा अपवाद आहे, पण हे लोक नेहमीच कार ड्राईव्ह करताना गाणं गुणगुणत असतात किंवा शिट्टी वाजवत असतात. ह्यांची टेंडन्सी कशी असते, म्हणजे ह्यांची पर्सनॅलिटी कशी असते, आजचं आज उद्याचं उद्या. जास्त काही कुठच्या गोष्टीचा लोड घेत नाही किंवा जास्त काही टेन्शन घेऊन ते अडकून पडत नाही. हॅपी गो लकी असे लोक ह्या कॅटेगरीत येतात. काही लोकांना उगाचच गाडी चालवताना मध्ये मध्ये ब्रेक लावायची सवय असते, अननेसेसरी, म्हणजे काही गरज नसते. ब्रेक लावत गाडी चालवत असतात. असे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये पण खूप कॉन्शियस असतात. त्यांना डिसिजन घेऊ की नको असे त्यांची म्हणजे ते अडून राहिलेले असतात. पटकन डिसिजन घेत नाहीत, पुढेही जाणार नाहीत, मागेही येणार नाहीत. अशा कॅटेगरीची लोक ह्या पर्सनॅलिटीमध्ये येतात. काही जण कार ड्राईव्ह करताना अननेसेसरी खूप वेळा हॉर्न वाजवतात. काही लोक अननेसेसरी हॉर्न वाजवत असतात. समोर दिसतोय ट्रॅफिक जॅम झालाय, पुढच्या वाहनाला पण जायला जागा नाही, तरी आपल्या हॉर्न पिपीप हॉर्न वाजवत बसणार. अशा लोकांमध्ये पेशन्स खूप कमी असतात, एकदम इम्पेशंट असतात. त्यांना त्यांच्या लाईफमध्ये पण सतत पटकन गोष्टी पाहिजे असतात. म्हणजे असं कुठच्याही गोष्टीसाठी थांबायची त्यांची तयारी नसते. पटकन रिझल्ट हवा, म्हणजे अगदी लाईक रेडीमिक्स फूडसारखं, की पटकन आपलं टाकलं, ग्रेव्ही केली आणि पटकन पदार्थ तयार. अशा प्रकारची पर्सनॅलिटी ह्या कॅटेगरीमध्ये येते. ते कुठच्याही गोष्टीसाठी थांबणं किंवा पेशन्सफुली आपण वाट बघतो की रिझल्ट चांगले येतील, ही गोष्ट ह्यांच्यात अजिबात नसते. काही लोक ओव्हरटेक करताना खूप रिस्क घेतात. गाडी ओव्हरटेक करायच्या वेळेला समोरून गाडी येत असली तरी हे लोक रिस्क घेऊन ओव्हरटेक करतात. असे लोक साधारणपणे रिस्क टेकिंग पर्सनॅलिटीमध्ये येतात. म्हणजे हे लोक मागचा पुढचा काही विचार करत नाहीत. रिस्क घ्यायची म्हटली की घ्यायची, मग त्याचे परिणाम काही असो. ह्या पर्सनॅलिटीमध्येच हे लोक येतात. काही लोकांचं ड्रायव्हिंग खूप रॅश असतं आणि अशा लोकांची गाडीही, म्हणजे मी ऑब्झर्व केलं की अशा लोकांची कार ही एकदम स्वच्छ नसते. म्हणजे एकदम काहीतरी कागदाचे कपडे पडलेले असतील किंवा अस्वच्छ असते किंवा कारमध्ये कुठच्याही प्रकारचा स्मेल येत असतो. अशा प्रकारची गाडी ह्या लोकांची असते. हे लोक त्यांच्या लाईफमध्ये पण एकदम इनडिसिप्लिन्ड असतात. त्यांना कुठच्याही प्रकारची शिस्त नसते किंवा शिस्त लावून घेण्याची पण त्यांची तयारी नसते. काही लोकांचं ड्रायव्हिंग खूप ॲग्रेसिव्ह असतं. खूप ॲग्रेसिव्हली हे लोक गाडी चालवतात. असे लोक त्यांच्या लाईफमध्ये पण ॲग्रेसिव्ह असतात. पटकन कुठच्याही गोष्टीत ते एकदम ॲग्रेसिव्ह होतात आणि त्यांना एकदम शॉर्ट टेम्पर असतात. म्हणजे त्यांना कुठचाही अन्याय पण त्यांना सहन होत नाही किंवा काही त्यांच्या कोणी विरोधात बोललेलं त्यांना सहन होत नाही. असे लोक ह्या पर्सनॅलिटीमध्ये आणि अशा कार ड्रायव्हिंगमध्ये येतात. अजूनही असे अनेक प्रकार आहेत की अशा अजूनही कार चालवण्याच्या अनेक स्टाईल्स आहेत आणि पर्सनॅलिटीज आहेत ज्या एकमेकांशी रिलेटेड असतात. काही लोक एकदम स्टेडी कार चालवतात. म्हणजे त्यांचा स्पीड ठरलेला असतो, त्याच स्पीडने ते पुढे जाणार. मग रस्ता कितीही का मोकळा असे ना, पण ते स्पीड वाढवत नाहीत, त्यांच्या स्पीडनेच पुढे जातात. असे लोक आयुष्यातही स्टेडी असतात. त्यांना शांतताप्रिय आणि पीसफुल लाईफ आवडतं. जास्त धकाधकीचं वगैरे आयुष्य त्यांना आवडत नाही. तसेच ते रिस्क टेकिंग कमी असतात. आयुष्यात कुठचीही जास्त रिस्क घेणार नाहीत. जे चाललंय, जसं चाललंय ते चांगलं आहे, त्याच्यात ते समाधानी असतात. अजून एक प्रकार असतो की काही लोक कार चालवताना जर आपल्या कारपेक्षा एखाद्या कारच्या हायर मॉडेलने त्यांना ओव्हरटेक केलं तर हे लोक खूप कॉन्शियस होतात. बेसिकली ह्यांच्यात लगेच न्यूनगंड निर्माण होतो. हे लोक आयुष्यातही असेच असतात. त्यांना असं वाटत असतं की माझ्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाला वरचढ मिळू नये.
त्यामुळे ते त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये कधीही समाधानी नसतात। जर त्यांच्यापेक्षा वरचढ दुसऱ्याला मिळालं तर त्यांना लगेच वाटतं की हे मी डिझर्व करत होतो जे दुसऱ्याला मिळालंय। अशा प्रकारचे लोक हे कधीही समाधानी राहत नाहीत आणि सतत न्यूनगंडाने वेढलेले असतात, कारण त्यांना त्यांच्या गोष्टी नेहमी कमीच वाटतात, ज्या दुसऱ्याकडे आहेत त्या जास्त मोठ्या वाटतात। सो तुम्ही पण ऑब्झर्व करा प्रत्येकाची कार चालवण्याची स्टाईल आणि तुम्हाला पण त्या माणसाच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येईल। 90% तरी हे प्रेडिक्शन बरोबरच निघतं। तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप मजा येईल असं ऑब्झर्वेशन करताना। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज। थँक्यू।